शेती आधी बोर्ड मारून करत होते आणि वडील पण तेच म्हणत होते की आधी बोर्डवर शेती व्हायची आणि आता आपल्या डोक्यात हे खोळ. बंधनो, मी प्रशांत नंगे, राहणार वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली. आम्ही 2019 रोजी माझ्या वडिलांनी द्राक्ष लावली. 2020ला करोना आला. त्यानंतर मी माझी डिग्री कंप्लीट केली आणि या सगळ्यामध्ये वडिलांनी कन्सल्टंट ठेवला होता. पण कन्सल्टंट आणि त्यांचं असं कधी जमलं नाही. पण औषध ते आणून मारायचे. मग 2023मध्ये वडिलांनी पहिल्यांदा म्हटलं की बाबा असं आपल्याला द्राक्षामध्ये एक प्रशिक्षण मिळतं आहे तासगावमध्ये. त्यावेळेस मी किरण पाटील सरांना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी आम्हाला मेसेज पण पाठवला होता आणि त्यावेळेस जवळपास 3,000 रुपये फी होती. पण झालं असं 3,000 रुपयामध्ये हे असं काय वेगळं सांगणार आहेत की जे आमचं पूर्ण म्हणजे खर्च कमी करेल किंवा आम्हाला काही नवीन उमेद देईल द्राक्षामध्ये. त्यामुळं आम्ही त्यावेळेस आलो नाही. आणि त्यानंतर आला 2025, जेव्हा माझी डिग्री कंप्लीट झाली 2024 आणि मग कन्सल्टंटचं आणि आमचं काही पटलंच नाही. कारण फक्त ते औषधान आणि मार का होतंय, कशामुळे होतंय, आमच्या द्राक्षाच्या मुळी जळत होत्या, का जळल्या आणि एवढा खर्च जो झाला तो कशामुळे झाला ह्याचं कशाचंही आम्हाला उत्तर मिळालं नाही. ते म्हणणार नाही तुमच्यात क्लोराईड जास्त आहे आणि मुळी बंद होत्या म्हणून असं झालं आहे. व ठीक आहे म्हटलं. आणि त्यानंतर मग व्हिडिओ बघितलं आणि त्यानंतर आला 4 आणि 5 एप्रिल, गेल्या वर्षी पण हाच दिवस होता बहुतेक. आणि त्यावेळेस आम्ही आलो, बहुतेक 5 आणि 6 असेल. आणि त्यावेळेस मी प्रशिक्षण घेतलं इथं आणि सरांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की शेती आधी बोर्ड मारून करत होते आणि वडील पण तेच म्हणत होते की आधी बोर्डवर शेती व्हायची आणि आता आपल्या डोक्यात हे खोळ बसलं आहे. मग इथं ते ऐकलं आणि सरांनी तेव्हा आम्हाला सांगितलं की 3 पानावस्था, 6 पान, 9 पान असे एक स्टेज सांगितले आणि त्या स्टेजला आपण जर त्या प्रमाणाचं बोर्ड मारत गेलो 0.1%, 0.2%, 0.3%, अर्धा टक्क्याचा बोर्डो, 1%चा मारायचा गरज नाही. कारण 1%मध्ये अर्ध्या टक्क्याचा जो मारतो त्याचा आणि 1%चा सेम रिझल्ट मिळतो. काही गरज नाही, आपले पैसे जास्त जातात असं सांगितलं. आणि हे जे ऐकून आम्ही आमच्या प्लॉटमध्ये केलो. खरं तर सगळं पहिल्यांदा ही सगळी भीतीच होती मॅजिक स्प्रे मारणं. कारण कधीच कॉपर असं डायरेक्ट आम्ही देत नव्हतो, बोर्डोमध्येच कॉपर देणार. आणि ही भीती आमची गेली आणि माझा खरड छाटणीचा खर्च तेव्हा आला जवळपास 36,000 रुपये, 6,000 रुपयाचं डिझेल आणि 30,000 रुपयाचं औषधाचं आणि फर्टिलायझरचं दोन्ही मिळून, जे की 2 एकरासाठी माझं होतं. आणि त्यानंतर मग एवढं खर्च कमी झाला त्यामुळे मी परत आपलं गोडी छाटणीचं ट्रेनिंग घेतलं आणि तोपर्यंत मी कंपनीत जॉईनसुद्धा झालो होतो, कंपनीत जागा मिळाल्यामुळं. आणि त्यानंतर इथं प्रशिक्षण घेतलं आणि यावेळेस जवळपास माझा खर्च आला आहे दोन्ही छाटणीचा मिळून जवळपास 1,91,000 काहीतरी. त्यातला जवळपास 36,000चा डिझेलचा खर्च आहे आणि बाकीचा जो आहे खताचा आणि फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडचा आहे. आणि हा एवढा खर्च माझा 2 एकराचा आलेला आहे. आणि या सगळ्या पूर्ण प्रवासात मला कोणती खतं कशी वापरावीत, कसं काय करावं, आता जवळपास बरेच शेतकऱ्यांचा आम्हाला फोन येतो की बाबा कसं करावं काय नाही. जे मी दुसऱ्याला आधी विचारत होतो ते आता माझ्यात एवढी म्हणजे कॅपॅसिटी आहे म्हणजे की मी बाबा दुसऱ्याला सांगू शकतो की बाबा तुमचं हे स्टेज आहे तुम्ही असं करा किंवा तुमचं हे स्टेज आहे तुम्ही असं करा. मला मध्ये प्रवीण कदम यांचा फोन आला होता वाळेखिंडी येथील. त्या शेतकऱ्याचं एक उदाहरण सांगतो. ते जवळपास 4 ते 5 वर्ष झालं द्राक्ष शेती करतायत आणि त्यांनी 56व्या दिवशी हे मारलं होतं, ESSचा स्प्रे घेणार होते. आणि तेव्हा त्या ट्रॅक्टरवाल्याचा मला फोन आला. ते म्हटले की साहेब ते त्यांच्या प्लॉटमध्ये अजून स्टेज आलेलं नाही आहे, 70% फ्लॉवरिंग आहे, मी जर औषध मारलो बाग जर जळाली तर माझी जबाबदारी नाही म्हटले. मग मी म्हटलं द्या शेतकऱ्यांकडे फोन द्या. त्यांना म्हटलं असं कंडिशन आहे का? होय म्हटले. ते अजून फ्लॉवरिंगमधनं पास झालं नाही. मग म्हटलं तुम्ही का स्प्रे घेताय? ते म्हटले 56 दिवस झाले की म्हटले. म्हणजे स्टेज वाईज काम करायचं हे इथं आल्यावर कळालं. हे अशी एकदम बारीक सारी गोष्ट आहेत. आता मग अशी जस्ट माझ्या आधी शेतकऱ्याने ते गाणं गायले सरांनी, त्यांनी सांगितलं विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. मला जवळपास 24 वर्ष झाले आणि मला हे आज कळालं की विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही. हे आम्ही बघतोय हे एवढं आहे, पण आम्हाला वाटलं शस्त्र वगैरे ठेवले असतील कुठंतरी, कारण प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र असतो. त्याशिवाय तो विनाश करणाऱ्यांचा म्हणजे विध्वंस करणाऱ्यांचा राक्षसांचा हत्या कसा करणार? पण आपलं एक चुकतंय की ते हत्या नाही करत, ते परिवर्तन घडवून आणत आहेत. आणि तसं एक परिवर्तन आपल्याला इथं सर्वांनी आलेल्या शेतकऱ्यांनी करून घ्यायचं आहे. आणि जे आपलं खर्च आहे तो कमी करायचा आहे. कारण आता बघताय आपण जर अमेरिकेतून सगळं आयात होतोय. आता ते सांगतायत की बाबा बंदी आहे, शेतमाल करत नाही, पण भविष्य आपल्या हातात नाही आहे.
उद्या त्यांना कुठून काही जरा आलं फंड वगैरे तर ते चालूही करतील किंवा बंदही करतील. त्यामुळं आपण शिकून शेती करा, आपल्या सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा. नमस्कार.